Good morning, one and all. The lesson 26. This is the new lesson telling recipe first. रेसिपी सांगण्यासाठी आपण कुठल्या स्ट्रक्चरचा उपयोग करतो हे या ठिकाणी आपण बघणार आहेत. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचाच आपण उपयोग करणार आहेत. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस स्टार्टिंग विथ V1 व्हर्बच्या पहिल्या फॉर्मपासून त्याची सुरुवात होते, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पण आता आपल्याला थोडंसं आणखी वेगळ्या गोष्टीसाठी याचा उपयोग करायचा आहे, जसं की रेसिपी सांगण्यासाठी. कोणकोणत्या रेसिपीचा याच्यामध्ये समावेश होतो, तर कोणत्याही रेसिपी सांगायची असेल आपल्याला की काय करा असं सांगतो ना आपण, ऑर्डर देतो, ते इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स येते की हे करा, मग त्यानंतर ते करा, मग असं करा, असं सांगणं म्हणजेच काय, ते इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, आज्ञार्थी वाक्य आहेत. मग त्यामध्ये मी इथं फॉर एक्झाम्पल काही घेतले आहेत. हाऊ टू मेक टी, हाऊ टू मेक पोहे, किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये फ्लेक्स म्हणतो. पोहे हा शब्द वापरला तरी बरोबर आहे, कारण आपले जे अन्नपदार्थ आहेत त्याला इंग्लिशमध्ये प्रॉपर नावं नाही आहेत, जे पर्यायी नावं नाही आहेत. त्याच्यासाठी जे आहेत ते असं तयार झालेली नावं आहेत. त्यामुळे आपल्या अन्नपदार्थांची किंवा आपल्या कल्चरमधले ज्या गोष्टी आहेत, रिलिजनमधल्या आणि फूड जे आहे, तर यासाठीची सगळी नावं ॲज इट इज आपण इंग्लिशमध्ये तशीच घ्यायची आहेत, त्याला ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये करायचं नाही. जसं रामला सुद्धा राम म्हणलं पाहिजे, रामा म्हणायचं नाही आहे. रामा, दशरथा असं बोलायचं नाही. जरी स्पेलिंगमध्ये तुम्ही ए लिहित असाल तरीसुद्धा बोलताना आपण दशरथ, राम, रावण असं म्हणायचं, रावणा, हर्षवर्धना असं म्हणायचं नाही, कारण ते आपलं प्रॉपर नाव नाही. ते आपण जसं त्याचा उच्चार करू त्या पद्धतीने ते होणार आहे. असं थोडंसं विषयांतर झालं. परत येऊया आपल्या रेसिपीकडे. हाऊ टू मेक पुलाव, हाऊ टू मेक गुलाबजाम, हाऊ टू मेक पुरणपोळी, हाऊ टू मेक पोळी, भाकरी वगैरे जे काय असेल ते. कोणतेही फूडची आपल्याला रेसिपी सांगायची असेल तर आपल्याला हेच इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर या ठिकाणी यूज करावं लागतं. मग आता आपल्याला रेसिपी सांगायची आहे, तर त्यासाठी काय काय माहीत पाहिजे आपल्याला, तर नेम्स ऑफ इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामध्ये काय काय पदार्थ आहेत याची सगळ्याची इंग्लिशमधनं नावं आपल्याला माहीत पाहिजेत. जसं काही गोष्टींना इंग्लिशमध्ये नावं आहेत तर ती आपल्याला ॲज इट इज, जसं की तांदळाला राईस म्हणतो आपण, व्हीट म्हणतो, तर हे जी आहेत ती वापरायची, पण नसतील तर आपण आपल्या पद्धतीने ती नावं लिहायची आहेत. नेम्स ऑफ स्पायसेस, मसाल्यांची नावं, जसं की काय, क्युमिन सीड्स म्हणजे जिरे, मस्टर्ड म्हणजे मोहरी, टर्मरिक म्हणजे हळद, त्यानंतर रेड चिली पावडर, या पद्धतीने आपण त्याला नेम्स ऑफ स्पायसेस जे आहेत, क्लोव्ह म्हणजे लवंग, हे घेऊ शकतो. व्हर्ब्स रिलेटेड टू रेसिपी, रेसिपीशी रिलेटेड व्हर्ब्स, जसं की काय, समजा बॉईल म्हणजे उकळणे, स्टीम वाफवणे, त्यानंतर आणखी काय म्हणू आपण त्याला, ग्रेट म्हणजे खिसणे, या पद्धतीने जे व्हर्ब आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे की नाही. पॅट म्हणजे थापणे, रोल म्हणजे लाटणे, तर हे व्हर्ब्स पण आपल्याला माहीत पाहिजे, तरच आपण ती रेसिपी लिहू शकतो. मग हाऊ टू मेक टी, आता मी हे उदाहरणादाखल एक छोटीशी रेसिपी घेतली या ठिकाणी. हाऊ टू मेक टी, तर टीसाठी इन्ग्रेडियंट्स मला कोणते लागणार आहेत, तर वॉटर, शुगर, टी पावडर, जिंजर. मी जिंजर घालते म्हणून मी जिंजर लिहिले, तुम्ही क्लोव्ह घाला किंवा टी मसाला असं म्हणायचं असेल तर ते म्हणा. त्यानंतर व्हर्ब्स कोणते निडेड आहेत, त्यासाठी मला ह्यासाठी व्हर्ब कोणते लागतील, तर स्टार्ट, लाईट म्हणजे गॅस लावणेला लाईट असं आपण म्हणतो, लाईट द बल्ब म्हणजे बल्ब स्टार्ट करा असं. मग स्टार्ट घेऊ शकता किंवा लाईट घेऊ शकतो आपण. त्यानंतर बॉईल, ॲड, स्ट्रेन किंवा फिल्टर, गाळणे म्हणजे गाळणी हे वस्तू नाही, स्ट्रेनर म्हणतात त्याला, पण स्ट्रेन म्हणजे काय, गाळणे म्हणजे कपामध्ये आपण गाळतो ना त्या पद्धतीने. फिल्टर आणि सर्व हे काही व्हर्ब्स मला त्यासाठी लागतील. मग रेसिपी मी कशी सांगणार आहे, तर या पद्धतीने, टेक अ पॉट, पुट इट ऑन द गॅस, ॲड अ कप ऑफ वॉटर इन टू इट, एक भांडे घ्या, ते गॅसवर ठेवा, ॲड अ कप ऑफ वॉटर इन टू इट, त्यामध्ये 1 कप पाणी घाला, स्टार्ट किंवा लाईट द गॅस चालू करा, ॲड 2 स्पून्स ऑफ शुगर इन इट, त्यामध्ये 2 स्पून्स शुगर घाला, ॲड अ स्पून, म्हणजे 1 स्पून ऑफ 1 स्पून ऑफ टी पावडर ऑर अ स्पून ऑफ टी पावडर त्यामध्ये ॲड करायचे आहे. ॲड ग्रेटेड जिंजर इन इट, त्यामध्ये थोडं किसलेलं आलं टाका, जिंजर आलं टाका, अद्रक टाका. बॉईल इट फॉर सम टाईम, थोडा वेळ ते बॉईल होऊ द्या किंवा बॉईल करा. ॲड अ कप ऑफ हॉट मिल्क इन टू इट, त्यामध्ये थोडंसं 1 कप गरम दूध घाला. अगेन बॉईल इट फॉर सम टाईम, अजून थोडा वेळ ते बॉईल करा.
स्ट्रेन द टी इंटू कप्स. आता कपमध्ये तो स्ट्रेन करा म्हणजे गाळा चहा. सर्व द टी सर्व करा म्हणजे द्या. एन्जॉय इट हॉट आणि एन्जॉय करा, जेव्हा तो गरम असेल तेव्हाच तो एन्जॉय करा. ती या पद्धतीने मी या ठिकाणी एक रेसिपी लिहिलेली आहे. असे आपण सध्या सुरुवातीला काय करायचं, असे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्याचे रेसिपीज तयार करायचे. एकदम मोठ्या रेसिपी ज्या आहेत तर त्या करायच्या नाही. जसं की पुरणपोळी म्हणलं की खूप मोठी जास्त रेसिपी होईल, तर त्याची गरज नाही. तर छोट्या छोट्या, जसं की आपण नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ आहेत, पोहे आहे, उपमा आहे, इडली आहे, किंवा चहा, सरबत. आता एकदा चहा सुरू केले की चहा, सरबत, कॉफी, बोर्नव्हिटा मिल्क वगैरे अशा पद्धतीचे सगळे घ्या. मग नंतर पोळी म्हणलं की पोळीचे प्रकार, असं थोडंसं आपण प्रॅक्टिस करायचे. मग तुम्ही म्हणाल आता हा काय आपला कुकिंगचा शो आहे का, यामध्ये कशासाठी आपल्याला हे रेसिपीज लिहायच्या आणि पाठ करायच्या. तर हे डे टू डे लाईफमध्ये आपण यूज केले जाणारे शब्द आहेत आणि ते शब्द आपल्याला माहीत व्हावेत, त्याचा युसेज काय आहेत, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला जर वाटलं की हे नको आहे आपल्याला दुसरी, तर हाऊ टू क्लीन माय बुकशेल्फ हे पण घेऊ शकता. ही प्रोसिजरच झाली. हाऊ टू क्लीन माय बुकशेल्फ कसं हे करावं, क्लीन करावं. किंवा हाऊ टू सेट द क्लोथ कबर्ड कसं सेट करावं, म्हणजे जुने कपडे व्यवस्थित काढून घड्या करून परत कसं ते लावावं, हे पण घेऊ शकतो. आपल्या प्रोफेशनशी, आपल्या एज्युकेशनशी, आपलं जे फील्ड आहे त्याच्याशी रिलेटेड अशा कोणत्याही रेसिपीज आपण घेऊ शकतो. पण यामध्ये थोड्या एक साधारणतः 40-50 रेसिपी आपण जर आपण लिहिल्या तर मग आपल्याला थोडे शब्द जे आहेत ते माहीत होतात आणि त्याच्यातले जे व्हर्ब आहेत हे पण आपल्याला माहीत होतात. त्यामुळे हा काही कुकिंगसाठी ॲज सच नाही, त्यासाठी याचा उपयोग होईलच, नाही असं नाही, पण जनरलसुद्धा आपल्याला गप्पा मारण्यासाठी याचा उपयोग होतो. होमवर्क आहे, राईट डाऊन 20 रेसिपीज इन डिटेल, रीड अलाउड 2-3 टाइम्स. 20 रेसिपीज ज्या छोट्या आहेत त्या लिहायच्या आहेत आणि नंतर त्या 2 to 3 टाइम्स आपल्याला लाऊड रीडिंग त्याचं करायचं आहे. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.